नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांशी औद्योगिक विकास मुद्द्यांवर चर्चा करणार. पूर्वेकडच्या देशांसाठी असलेल्या परराष्ट्र धोरणांची आता अंमलबजावणी करण्याची वेळ, मोदी यांचा टोला. आयुष विभागाच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची 5,000 कोटी रुपयांची तरतूद. नवजात बालकं आणि मातांना 2020 पर्यंत 100% लसीकरणाचं सरकारचं लक्ष्य, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती. संरक्षण दलातल्या दारुगोळा कमतरतेला आधीच्या केंद्र सरकारची धोरणं जबाबदार, मनोहर पर्रीकर यांचा आरोप. तब्बल 42 वर्षांनी परिचारिका अरुणा शानबाग यांची मरणयातनातून सुटका, मुंबईच्या केएम रुग्णालयातच प्राणज्योत मालवली. आणि खरीप हंगामात युरियाची टंचाई भासू नये यासाठी साठेबाजांवर कठोर कारवाई करणार, कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची ग्वाही. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा पार्क जेऊन यांच्याशी औद्योगिक विकास क्षेत्राविषयी शिखर परिषद स्तरावरची चर्चा करणार आहेत. चीन, मंगोलिया देशांचा दौरा आटपून सध्या पंतप्रधान दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अध्यक्षांशी झालेल्या चर्चेनंतर भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, जहाज बांधणी अशा अनेक क्षेत्रात करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांचीही भेट घेणार आहेत. आज सकाळी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं दाखल झाल्यानंतर कोरिया युद्धात शहीद झालेल्या शहीदांच्या राष्ट्रीय स्मारकाला भेट देऊन मानवंदना दिली. तसंच सेऊलमधल्या भारतीय समुदायाला मोदी यांनी मार्गदर्शन केलं. भारत की समस्याओं का समाधान की एक ही जड़ी बूटी मुझे नजर आ रही है, और जो जड़ी बूटी को लेकर के मैं चल पड़ा हूं, उस जड़ी बूटी का नाम है विकास. हमारी सारी समस्याओं का समाधान विकास है. गरीब से गरीब परिवार में शिक्षा पहुंचानी है, गरीब से गरीब परिवार में आरोग्य की सुविधाएं पहुंचानी है, गरीब से गरीब को रहने के लिए पक्का घर देना है, तो विकास के बिना संभव नहीं होगा. आतापर्यंतच्या केंद्र सरकारने नेहमीच पूर्वेकडे पहा अशा पद्धतीनं परराष्ट्र धोरणं राबवली, पण आता पूर्वेकडच्या धोरणांच्या अंमलबजावणीची वेळ आली आहे असा टोला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच्या सरकारला दिला. पाहणं खूप झालं, आता कृती करा हा नव्या सरकारच्या पूर्वेबाबतच्या परराष्ट्र धोरणाचा गाभा आहे असं पंतप्रधान म्हणाले. सेऊल इथं भारतीय समुदायाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पूर्वेकडे पहा हे परराष्ट्र धोरण पहिल्यांदा नरसिंहराव सरकारनं 1990च्या दशकात आणलं. त्यानंतरच्या सगळ्या सरकारांनी मागचाच कित्ता गिरवला, त्याबद्दल मोदी यांनी हरकत घेतली. आयुर्वेद, योगशास्त्र, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांचा समावेश असलेल्या आयुष विभागाच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं 5,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या क्षेत्राच्या क्षमता वृद्धीच्या उद्देशानं सरकारनं राष्ट्रीय आयुष मोहीम देखील सुरू केली आहे. आयुष व्यवहार राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. आयुर्वेद या उपचार पद्धतीबद्दल जनजागृती करण्यासाठी आयुर्वेद दिवस साजरा करण्याचाही सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरात 9 नवीन एम्स रुग्णालयं सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली आहे. दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. नवजात बालकं आणि माता यांना 2020 पर्यंत 100% लसीकरण संरक्षण उपलब्ध करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. तणावमुक्त जीवनासाठी योगशास्त्राच्या प्रसाराला प्रोत्साहन देणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं. माता की और बच्चे की किस तरीके से रक्षा की जा सकती है, उसके लिए कौन कौन सी दवाइयां हैं, पैदा होने से पहले माता को क्या क्या दवाई देनी है और पैदा होने के बाद माता और बच्चे को क्या क्या दवाई देनी है, इसका एक कंप्लीट पैकेज, बास्केट ऑफ वैक्सीन्स और बास्केट ऑफ
मेडिसिन इसका हम लोगों ने शुरू किया है। तो ये इंडिया न्यू बॉर्न एक्शन प्लान के तहत जो इन्फेंट मॉर्टेलिटी रेट है, IMR है, उसकी में बहुत ज़्यादा गिरावट आने की का प्रयास हुआ है। और उसके लिए मैं आपको बता दूं कि हमारी योजना ये है कि हम एक इंस्टीट्यूट ऑफ एक्सीलेंस जो सभी इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन हैं और हमारी जो एलोपैथी भी है, सबके बेस्ट प्रैक्टिसेस को एक साथ ला करके जिसको कहते हैं कि उनके द्वारा किए गए कार्यों का प्रमाणित करना, उसको हम डॉक्यूमेंटेशन करते हुए एक यूनिफाइड तरीके से हम अप्रोच, होलिस्टिक अप्रोच को हम डेव्हलप कर सकें, ये हमारे प्रयास। देशाच्या संरक्षण दलातल्या दारुगोळ्याच्या टंचाईला यापूर्वीचं संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे। युद्धाची स्थिती उद्भवल्यास त्या परिस्थितीत शस्त्र आणि दारुगोळ्याचा साठा करून ठेवण्यासाठी पूर्वीच्या सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाहीत असं त्यांनी सांगितलं। ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। दारुगोळ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांनी दारुगोळ्याबाबतची वस्तुस्थिती मांडली। संरक्षण दलाला दारुगोळा टंचाई जाणवत असून युद्ध झाल्यास केवळ 20 दिवसांचा साठा असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं होतं। मात्र ही परिस्थिती 2013 पूर्वी होती आणि सध्या त्यात सुधारणा झाली असल्याचं पर्रिकर यांनी स्पष्ट केलं। I do agree that during that period 2008 to 2013 arms procurement and creating the built up of ammunition was not done with the seriousness it deserves। 2013 में जो सिचुएशन था वो आज सध्या चीनच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या गान्सू प्रांताचे व्हाईस गव्हर्नर शिया हॉंगमिन यांची भेट घेतली। हॉंगमिन यांच्याबरोबर अतिशय समाधानकारक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या प्रांतातील दुनहुआंग हे शहर आणि महाराष्ट्रातलं संस्कृती आणि पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेलं औरंगाबाद शहर यांच्यात खूप साधर्म्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी हॉंगमिन यांना अजंठा आणि एलोरा इथल्या लेण्यांची चित्र भेट म्हणून दिली। पुण्यात एका मेगा प्रकल्पामधल्या गुंतवणुकीचा करार हायर या कंपनीबरोबर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी चीनमधल्या पिंगडो शहराला भेट दिल्यानंतर सांगितलं। मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या माजी परिचारिका अरुणा शानबाग यांचं आज रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। 66 वर्षांच्या अरुणा गेल्या 2 दिवसांपासून न्यूमोनियानं आजारी होत्या असं केएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अविनाश तुपे यांनी सांगितलं। अरुणा शानबाग यांच्या नातेवाईकांनी यावं असं आम्ही मीडियातर्फे आवाहन केलं होतं। त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांचे नातेवाईक आमच्याकडे आता आलेले आहेत। त्यांचा बहिणीचा मुलगा आणि त्याची बहीण हे दोघं आलेले आहेत। आता आम्ही प्रशासनाची त्याच्यासाठी मंजुरी घेतलेली आहे, तसेच आम्ही पोलिसांची सुद्धा परमिशन घेत आहोत। ह्या सगळ्या परमिशन्स आल्यानंतर साधारणतः आज दुपारी 3:30 वाजता त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते आणि प्रशासनातर्फे एकत्र आम्ही त्यांचे अंतिम विधी करणार आहोत। 27 नोव्हेंबर 1973 या दिवशी अरुणा यांच्यावर केएमच्याच एका वॉर्डबॉयनं बलात्कार केला होता आणि त्यानंतर कुत्र्याच्या साखळीनं अरुणा यांचा गळा आवळला होता। त्यामुळे अरुणा यांच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद होऊन त्या बेशुद्धावस्थेत गेल्या। तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल 42 वर्षांपासून केईएमच्या वॉर्ड क्रमांक 4ला लागून असलेली छोटीशी खोली हेच अरुणा यांचं घर बनलं। केईएमच्या कर्मचारी वर्गानंही त्यांची मनापासून सेवा केली। अखेर मृत्यूनं त्यांची या सगळ्या मरण यातनातून सुटका केली। अरुणा यांची खालावत चाललेली प्रकृती पाहून त्यांच्या नातलगांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन महापालिका कर्मचाऱ्यांनी केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत अरुणा यांच्या बहिणीचा मुलगा आणि मुलगी यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला। अरुणा यांची मैत्रीण आणि पत्रकार पिंकी विराणी यांनी अरुणा यांच्याबद्दल दयामरणाची याचिका दाखल केली होती। तब्बल 38 वर्ष त्या बेशुद्धावस्थेत राहिल्यानंतर 24 जानेवारी 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेला प्रतिसाद दिला।
प्यार घटता, सेवा का मूल्य घटता, कंपैशन, ये कहानी इन सब मूल्यों को स्थापित करती है। और KM नरसों ने जो करके दिखाया है वो शायद विश्व में कहीं पे भी नहीं किया होगा जो उन्होंने करके दिखाया। सुनकर बहुत ही दुखी हूँ कि अरुणा शानबाग अब हमारे में नहीं रही। लेकिन एक ये मिसाल के तौर पर जाता है कि रेप विक्टिम्स को किस तरह की जिंदगी को सामना करना पड़ता है। इसलिए देश का कानून रेप विक्टिम्स के बारे में और वे के बारे में और सख्त होना चाहिए। न्यायालयानं अरुणा यांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक वैद्यकीय पथक नेमलं. मात्र 7 मार्च 2011ला न्यायालयानं दयामरणाची याचिका फेटाळली. विराणी यांनी 1998 मध्ये अरुणा यांच्यावर अरुणा स्टोरी हे पुस्तक लिहिलं, तर 1994-95 मध्ये दत्तकुमार देसाई यांनी कथा अरुणाची हे नाटक लिहिलं. ते दिवंगत विनय आपटे यांनी 2002 मध्ये दिग्दर्शित केलं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी अरुणा शानबाग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आपल्याच परिवारातली एक व्यक्ती गेल्यासारखे हे दुःख असल्याचं राज्यपालांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटलं आहे. अरुणा शानबाग यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. येत्या खरीप हंगामात कोणत्याही परिस्थितीत युरिया खताची टंचाई भासणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. खडसे यांच्या उपस्थितीत काल अमरावती इथं विभागस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पुढील 4 वर्ष युरियाचे भाव स्थिर राहतील असं आश्वासन त्यांनी दिलं. खतं आणि बी बियाणांचा कृत्रिम तुटवडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर शासनाचा भर आहे. मात्र शेतकऱ्यांनीही पीक विमा योजनेसारख्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच पशुपालन, कुक्कुटपालन यासारखे पूरक व्यवसाय केल्यास सरकार त्यांना सहाय्य करेल असं त्यांनी सांगितलं. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असला तरी शिवसेनेचं मन वळवण्याचा प्रयत्न करून हा प्रकल्प पूर्ण करू असं त्यांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. 10,000 मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे 20 टंचाई कमी होईल असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम इथं काल दूध पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. उस्मानाबाद सारख्या दुष्काळी जिल्ह्यात पुरेसा चारा नसताना शेतकरी तोटा सहन करत दुभती जनावरं सांभाळत आहेत. अनेक अस्मानी संकटातही शेती करत आहेत. मात्र या सरकारकडून शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळत नसल्यानं ते आत्महत्या करत आहेत असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी या परिषदेत व्यक्त केलं. मागच्या सरकारप्रमाणे याही सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. दुधाचा व्यवसाय तोटात घालणाऱ्या दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई होणं आवश्यक असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. येत्या काळात इथली परिस्थिती बदलायची असेल तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प पूर्ण करून हक्काचं 25 TMC पाणी देणं गरजेचं असल्याचं शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. अशी पद्धत आहे की गेल्या 5 वर्षातील सरासरी शेतीचं उत्पादन पेक्षा जर कमी उत्पादन आलं तरी विम्याचं भरपाई दिली जाते आणि गेल्या 5 वर्षामध्ये सरासरी जो बाजारातला भाव मिळतो त्या भावापेक्षा कमी भाव आला तरी सुद्धा फरकाची रक्कम विमा कंपनीकडून दिला जातं. अशा प्रकारचा जर विमा उतरवला गेला तरच शेतकऱ्याला दिलासा मिळेल. राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी सरकारच्या वतीनं अनेक योजना राबवल्या जातात. नागपुरातल्या अल्पसंख्याक समाजाला याचा फायदा होत आहे. या योजनांबाबतचा हा वृत्तांत. जनतेच्या हितासाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्यात अल्पसंख्याक समाजाला उपयुक्त अशा योजनाही आहेत. अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारीत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. या अंतर्गत थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना तसंच शैक्षणिक कर्ज योजना यांचा समावेश आहे. अल्पसंख्याक बिरादरीचे ज्या सुशिक्षित बेरोजगार आहे किंवा विद्यार्थी यांना कर्जाद्वारे त्यांना सहायता देणे हा त्याचा उद्देश आहे. नागपुरात 2014ला थेट कर्ज योजना आम्ही राबवली होती. त्याच्यात सुमारे 4,000 ॲप्लिकेशन्स आली होती. त्यांची लॉटरीद्वारा त्यांचं सिलेक्शन झालं आणि 962 लोकांना त्यांचं सिलेक्शन झालं होतं. त्याच्यापैकी 723 प्रकरणांना आतापर्यंत आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे.
या योजनांचा लाभ अनेकांनी घेतला आहे. कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारला. लोन लेने के बाद में मैंने से जो मेरे को मदद मिली मौलाना आज़ाद फंड से, उसके बाद में मैंने कंप्यूटर लिया, जेरोक्स लिया, दूसरा एक नया मशीन लिया, प्रिंटिंग मशीन लिया. मुझे जो चीज़ की कमी थी वो मैंने पूरी किया उससे. अल्पसंख्याक समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य म्हणून हे महामंडळ विविध योजनांमार्फत कर्ज उपलब्ध करून देतं. अशा योजनांमुळे अल्पसंख्याकांना आता आर्थिक पाठबळ तर मिळत आहेच, त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मानसिक बळही मिळालं आहे. विकासाची जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच असल्याचं सांगत येत्या 6 महिन्यात औरंगाबाद शहराची 60% विकास कामं पूर्ण होतील असं आश्वासन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल दिलं. सध्या ते औरंगाबादच्या विकास कामांच्या पाहणी दौऱ्यावर असून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबादमधला पाण्याचा गंभीर प्रश्न 3 महिन्यात सुटणार असल्याचं सांगत वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी योजना हाती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या हद्दीत काम करणाऱ्या PWD, MMRDA आणि MSRDC या संस्था महापौरांच्या अखत्यारीत आल्या आणि महापौरांची अधिकार कक्षा रुंदावली तर विकास कामांना गती मिळेल असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. रिक्षा चालक आणि मालकांच्या विविध मागण्यांसाठी आतापर्यंत आंदोलनं झाली असली तरी संयुक्त कृती समितीचा मुख्य लढा यापुढे रिक्षा चालकांच्या निवृत्ती वेतनासाठी असेल असं समितीचे प्रदेश सचिव बाबा कांबळे यांनी म्हटलं आहे. संयुक्त कृती समितीच्या वतीनं सोलापुरात आयोजित राज्यस्तरीय मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते. या मेळाव्याचं उद्घाटन प्रदेश संघटक शशांक राव यांच्या हस्ते झालं. रिक्षा परवान्यांसाठी 10वी उत्तीर्ण असल्याची अट रद्द करावी, नवीन रिक्षा परवाने लवकर द्यावेत, रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, तसंच निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याच्या उद्देशानं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या तुलनेत मुलींचा घटणारा जन्मदर म्हणजे भविष्यातल्या संकटाची चाहूल. यावर मात करण्यासाठी केंद्र शासनानं सुरू केलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान. रायगड जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शेतकऱ्यांनी आपापसातले सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे दुष्काळाचा सामना करावा असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी काल केलं. परभणीत आयोजित 12व्या अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. दुष्काळ ही संकल्पना असलेल्या या संमेलनाचं नाटककार राजकुमार तांगडे यांच्या हस्ते गुरांना चारा वाटून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाच्या माध्यमातून दुष्काळावर व्यापक चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचं आत्महत्या सत्र थांबवण्यासाठी विविध माध्यमातून शेतकऱ्यांना तसंच युवकांना रोजगार देण्याचं काम करणार असल्याचं यंत्रमाग विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी काल बुलडाण्यात केलं. शेतकऱ्यांचे गट आणि सोसायट्या निर्माण करणं, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया करणारे उद्योग उभारणं अशा उपायांचा यामध्ये समावेश आहे. अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर प्रथमच ते बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जनसामान्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणाऱ्या, आजूबाजूच्या जगाची बातमी पोहोचवणाऱ्या वर्तमानपत्रांची ओळख करून देण्याच्या उद्देशानं नाशिकमध्ये पुणे विद्यार्थीगृहाच्या प्रांगणात कालपासून दुर्मिळ वृत्तपत्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 2 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात ॲडव्होकेट MV जठार यांच्या संग्रहातल्या जुन्या आणि नव्या काळातल्या दुर्मिळ वृत्तपत्रांचा समावेश असून जगभरातली सुमारे 1400 वर्तमानपत्र अवलोकनासाठी मांडण्यात आली आहेत. लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सुरू केलेल्या केसरी वर्तमानपत्रासह विविध भाषांमधली दैनिकं, साप्ताहिक आणि मासिकही या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. आज या प्रदर्शनाचा समारोप होत आहे. शिक्षणासाठी लागणारी सर्व कागदपत्र त्वरित विद्यार्थ्यांना मिळावीत यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत काल हिंगोलीतल्या तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रमाणपत्र आणि दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच यावर्षी रहिवासी आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीतून ऑनलाईन डिजिटल सहाय्याशी विद्यार्थ्यांना देण्यात आली, अशी माहिती हिंगोलीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिली.
या शिबिरात जवळपास 1000 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं. यात उत्पन्न आणि रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर या प्रमाणपत्रांचा समावेश आहे. बाजारातील तेजी मंदीचा थेट परिणाम हा शेतमालाच्या खरेदी विक्रीवर होतो. त्यामुळे योग्य वेळी शेतमाल बाजारात आणल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. हेच लक्षात घेऊन शेतमालाच्या साठवणुकीमध्ये अनामत पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळण्याची दिशा एका शेतकऱ्यानं दाखवली आहे. शेतकऱ्यांचा माल जेव्हा विक्रीसाठी बाजारात येतो तेव्हा शेतमालाचे भाव त्यांना घसरलेले दिसतात, हा इतिहास आहे. मात्र शेतमालाची अनामत पद्धतीने खरेदी झाल्यानं शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो याचा वस्तुपाठ लातूरमध्ये घातला गेला आहे. हेमंत वैद्य या कृषी उद्योजकानं या पद्धतीने लातूरमध्ये नवी क्रांती आणण्याचा प्रयत्न केला आहे. अनामत सोयाबीन घेण्यामागची सगळ्यात मोठी जी संकल्पना आहे की आपल्याकडे लहान क्षेत्र असलेले शेतकरी भरपूर आहेत, ज्यांचे क्षेत्र 3 एकर 5 एकर एवढं असतं की ज्याचं उत्पन्न 5 पोते 10 पोते 20 पोते असतं. हा शेतकरी कधी सुद्धा वेअर हाऊसिंगच्या ट्रेंडमध्ये येऊ शकत नाही, कारण त्याला कोणी जागाच देत नाही एवढ्या छोट्या क्वांटिटीला. म्हणून आम्ही अनामत माल ठेवण्याची योजना 2012 पासून चालू केली. वैद्य यांनी हरंगुळ परिसरात अत्यंत अत्याधुनिक सुविधा असलेलं किसान मित्र वेअरहाऊस उभं केलं आहे. या वेअरहाऊसमध्ये शेतकरी 5 पोत्यापासून ते 500 पोत्यापर्यंत शेतमाल ठेवू शकतो. शेतकऱ्याने सोयाबीन आणल्यानंतर त्याची इलेक्ट्रॉनिक मशीनवर मोजणी करून प्रयोगशाळेत शुद्धता तपासली जाते. त्याची पावतीही शेतकऱ्यांना दिली जाते. माझा किसान मित्र वेअरहाऊस इथं 150 क्विंटल माल इथं वेअरहाऊसला अनामत म्हणून जमा केलेला आहे आणि मी गेली 3-4 वर्षापासून मी इथं आहे माल जमा करतोय. तर दरवर्षी माझा जवळपास 700-800 क्विंटल मागं माझा फायदा होतोय. बाजारात जेवढा भावाचा चढउतार असेल त्याप्रमाणे शेतकरी आपला माल विकू शकतो. यंदाच्या मोसमात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सोयाबीनचे भाव 3000 ते 3200 रुपये होते. त्यावेळी 575 शेतकऱ्यांनी अनामत पद्धतीने सोयाबीन किसान मित्राकडे ठेवले. ज्या शेतकऱ्यांनी संयम बाळगला त्या शेतकऱ्यांना एप्रिलच्या अखेर आणि मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चक्क 4000 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. वैद्य यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे लातूर जिल्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. सोयाबीनच्या बाजारातील तेजी मंदीची माहिती दररोज SMS-च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत असल्यानं शेतकऱ्यांना घरी बसूनही आपला माल विकणं शक्य झालं आहे. गणित ऑलिम्पियाडमध्ये उत्तीर्ण झालेल्या 30 विद्यार्थ्यांना आज मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच त्यातल्या 6 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडसाठी निवड करण्यात आली. सौमिक घोष, सागनिक मुजुमदार, जीत मोहपात्रा, अनंत मुदगल, शौर्य पांडे आणि प्रांजल वराडे अशी निवड झालेल्यांची नावं असून येत्या 4 ते 16 जुलै दरम्यान थायलंडच्या चियांगमाई इथं त्यांची परीक्षा होणार आहे. मुलांमध्ये गणित विषयाबद्दल आवड निर्माण करण्याच्या उद्देशानं होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या वतीनं दरवर्षी गणित ऑलिम्पियाड हा उपक्रम राबवला जातो. देशभरातल्या 25 ते 30 विभागातून यासाठी पहिली परीक्षा होते. त्यानंतर त्यातल्या 30,000 विद्यार्थ्यांमधून पुढच्या टप्प्यासाठी 300 जणांची निवड केली जाते. त्यानंतर त्यांची परीक्षा घेऊन त्यातून 30 जणांची निवड करून त्यांना होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राकडून आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडसाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं. पिंपळगाव ओझर मार्गावर कोकणगाव फाट्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात पिंपळगावचे 5 डॉक्टर जागीच ठार झाले तर 1 जण जखमी झाला. हे डॉक्टर्स मुंबईहून नाशिकला जात असताना एका टेम्पोवर त्यांच्या कारची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. डॉक्टर संजय तिवारी, डॉक्टर चंद्रशेखर गांगुर्डे, सुरेश पाटील, डॉक्टर शेळके आणि डॉक्टर कुंदन जाधव यांचा अपघाताच्या ठिकाणीच मृत्यू झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 3ऱ्या मुंबई महापौर नेमबाज चषक पिस्तूल गटात पश्चिम रेल्वेनं विजेतेपद तर स्वातंत्र्यवीर सावरकर रायफल क्लबनं उपविजेतेपद पटकावलं. तसंच रायफल गटात पनवेलच्या लक्ष्य शूटिंग क्लबला विजेतेपद तर स्वातंत्र्यवीर सावरकर रायफल क्लबला उपविजेतेपद मिळालं. वैयक्तिक गटात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स पिस्तूल गटात रुचिता वेणेरकर आणि रायफल गटात ज्योतिका शेट्टे या नेमबाज अव्वल ठरल्या. विजेत्यांना महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली. या स्पर्धेत मुंबईतले 11 क्लब आणि 200हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी केवळ महापौर चषकापर्यंत न थांबता राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारावी असं आवाहन स्नेहल आंबेकर यांनी यावेळी केलं. जागतिक दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त काल मुंबईतल्या वरळी इथल्या दूरदर्शन केंद्रात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
आंतरराष्ट्रीय दळणवळण संघ अर्थात ITUच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा दिवस जगभरात जागतिक दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दळणवळण तसंच माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान या क्षेत्रातले नवनिर्मितीकार अशी या वर्षीची संकल्पना आहे. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाचं महत्त्व या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. ITU आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांनी इंटरनेटवरून या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दळणवळण क्षेत्रातले तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर मुनीर सय्यद यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं, अशी माहिती मुंबई प्रसारण अभियांत्रिकी सचिव प्रदीप शर्मा यांनी दिली. भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीला रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात या अव्वल मानांकित जोडीला हंगेरीची तिमॅ बाबोस आणि फ्रान्सची क्रिस्टिना म्लाडेनोविक या तृतीय मानांकित जोडीकडून 4-6, 3-6 असा पराभव पत्करावा लागला. सानिया मार्टिना या जोडीनं यंदा इंडियन वेल्स, मियामी आणि चार्ल्स्टन या स्पर्धा जिंकल्यानंतर चौथ्यांदा अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मात्र या स्पर्धेत त्यांची घोडदौड थांबली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांशी औद्योगिक विकास मुद्द्यांवर चर्चा करणार. पूर्वेकडच्या देशांसाठी असलेल्या परराष्ट्र धोरणांची आता अंमलबजावणी करण्याची वेळ, मोदी यांचा टोला. आयुष विभागाच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची 5,000 कोटी रुपयांची तरतूद. नवजात बालकं आणि मातांना 2020 पर्यंत 100% लसीकरणाचं सरकारचे लक्ष्य, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती. संरक्षण दलातल्या दारुगोळा कमतरतेला आधीच्या केंद्र सरकारची धोरणं जबाबदार, मनोहर पर्रीकर यांचा आरोप. तब्बल 42 वर्षांनी परिचारिका अरुणा शानबाग यांची मरण यातनातून सुटका, मुंबईच्या KM रुग्णालयातच प्राणज्योत मालवली. आणि खरीप हंगामात युरियाची टंचाई भासू नये यासाठी साठेबाजांवर कठोर कारवाई करणार, कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.